नमस्कार, हे सियाम मशीन आहे. यांचा कॉल आहे की आपल्याला इमेज क्वालिटी प्रॉपर मिळत नाहीये, इमेज डिफोकस येते, म्हणून आपण इथे आलेलो आहे. ही इमेज घेतोय आपण. ही इमेज क्वालिटी एवढी चांगली नाहीये. हे 2011चं मॉडेल आहे. तर आपण ह्याला अपग्रेडेशन करतोय आता आणि इमेज क्वालिटी वाढवतोय ह्याची. आता आपण बघू शकतो 40 केवी ला अशी पुअर क्वालिटीची इमेज येते त्यांना. आपण कॅमेरा ओपन करण्यासाठी याची कॅप ओपन करतोय. कॅमेरा आहे CCD ओल्ड टेक्नॉलॉजीचा सोनीचा, हा आपण चेंज करतोय आणि आपला नवीन टेक्नॉलॉजीचा CMOS बेस 1K 1K चा कॅमेरा आपण आता इन्स्टॉल करणार आहे ह्याच्या जागी. हा सोनीचा CCD कॅमेरा आपण काढलाय. आता तुम्हाला मला एक दाखवायचं आहे. इथे तुमची बोनची इमेज तयार होत असते. इथे येणारी इमेज तर चांगली आहे, शार्प आहे, क्वालिटी आहे, हे दिसतंय मला. तर आपण आपला नवीन टेक्नॉलॉजीचा कॅमेरा आणि मॉनिटर आणि CPU हे इन्स्टॉल करतोय आणि इन्स्टॉल केल्यानंतर बिफोर आफ्टर इमेज क्वालिटी मध्ये किती फरक पडलाय हे आपण बघू शकतो. हा नवीन कॅमेरा 1K 1K चा CMOS टेक्नॉलॉजीचा फुल HD चा HP चा मॉनिटर, त्याचं रिझोल्युशन आहे 1024x1024. त्याचाच प्रोसेसिंग युनिट CPU विंडोज 10 बेस आणि हे सॉफ्टवेअर आहे आपण बघतो पोर्टलवर. आता आपण हा कॅमेरा इन्स्टॉल करतोय सियाम वर आणि त्याच्यानंतर मग बिफोर आफ्टर इमेज क्वालिटी कशी वाढते ते आपण पाहूया. आपण आता कॅमेरा इन्स्टॉल केलाय आणि आपण आता फोकसिंग साठी ऍडजस्ट करतोय इमेज क्वालिटी. तिकडे तुम्ही बघू शकता. आपण जुनी इमेज क्वालिटी बघू शकता. हेड जो आहे एवढा शार्प दिसत नाही आहे इथे या इमेज मध्ये, पण आपण लॅटरल मध्ये आपल्या नवीन कॅमेरावर इन्स्टॉल घेतलेले इमेज तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये इमेज क्वालिटी मध्ये शार्पनेस बघा. ह्या लॅटरल व्ह्यूची इमेज क्वालिटी आहे ही. एपीलाच अशी क्वालिटी येते तर लॅटरलला ह्याच्यापेक्षा ऍडव्हान्स क्वालिटी आलेली आहे. म्हणजे ह्या दोघांमध्ये इमेज क्वालिटीचा फरक आहे. आपण हँडची इमेज बिफोर बघतोय, ह्याच्यात इमेज क्वालिटी बघा कशी पुअर वाटते. आणि आपण नवीन कॅमेरामध्ये इन्स्टॉल केल्यानंतर इन्व्हर्ट इमेज आणि ओरिजिनल इमेज दोन्ही मध्ये तुम्ही फरक बघू शकता. इमेज क्वालिटी किती फरक पडलाय आणि सेम केवीला दोन्ही पण इमेजचे जे फॅक्टर्स आहेत ते सेम आहेत. विंडोज 10 च्या मध्ये आपलं जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये ऍडव्हान्स फीचर्स येतात. 360 रोटेशन तुम्हाला पाहिजे तसं, हॉरिझॉन्टल वर्टिकल फ्लिप, बोथ फ्लिप. याच्यामध्ये शार्पनेस वाढवू शकता. ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट येतो आपल्याला ऍडजस्ट करू शकता तुम्ही पाहिजे तसा. इथून फ्रेम ॲव्हरेज वाढवू शकता इमेज क्वालिटी अजून वाढवण्यासाठी. हे सगळे फीचर्स येतात. त्याचबरोबर आपण मिरर दोन्हीचे रेफरन्स बघू शकतो, कम्पेअर करू शकता. पेशंट डिटेल्स मध्ये तुम्ही न्यू पेशंट, एडिट पेशंट, डिलीट पेशंट हे सगळे फीचर्स ऍड ऑन होतात. सर्च करू शकता, मागच्या इमेजेस बघू शकता, प्रिव्हियस करू शकता, याची प्रिंट करू शकतो. हे ऍड ऑन करायचे क्यू मध्ये प्लस याच्यामध्ये अशी प्रिंट देऊ शकता. प्रिंट मध्ये अजून एक ऑप्शन म्हणजे फॉर्मॅट ऑप्शन आहे. तुम्ही दोन फॉर्मॅट मध्ये बघू शकता. प्रिव्हियस बघू शकता. दोन फॉर्मॅट मध्ये तुम्ही प्रिंट करू शकता कशी हवे त्याच्यामध्ये फॉर्मॅट चेंज करून 4x4 पण करू शकता. हे सगळे फीचर्स ऍड ऑन होतात.
आपण आता 2 इमेजेस घेतल्यात त्यामुळे तो 2 इमेजेस दाखवतोय. जेव्हा तुम्ही 4 इमेजेस ऍड ऑन करताल तेव्हा तो 4 इमेजेस दाखवेल. हे फीचर्स ऍड ऑन होतात. प्लस समजा 1 बाय 1 केला तुम्ही आणि प्रिव्ह्यू म्हणला तर एक सिंगल इमेज सुद्धा घेऊ शकतो. सिंगल इमेज होणार प्रिंट. याच्यामध्ये तुम्हाला प्रिंटर फक्त ऍड करायचा आहे आणि तो वायफायने कनेक्ट होतो. इथून तुम्ही वायफायने ऍक्सेस करू शकता. वायफाय प्रिंटर याला डायरेक्ट कनेक्ट होतो. प्लस ऍड ऑन फीचर्स म्हणजे इथून तुम्ही NADs ने ऍक्सेस पण करू शकतो आणि स्क्रीन शेअरिंग पण करू शकता. हे ऍडव्हान्स फीचर्स याच्यामध्ये आपण ऍड ऑन देतोय. याच्यामध्ये अजून ऍडव्हान्टेज म्हणजे इथे तुम्ही अनाटॉमी मेजरमेंट्स करू शकता. कितीचा स्क्रू टाकायचा आहे MM मध्ये याला इथून तुम्ही हे देऊ शकता. मेजरमेंट्स टूल्स आहेत हे. आता ऑर्थोपेडिक असतील तर MM मध्ये हे करतात. इथे कॅलिब्रेशन म्हणायचं आहे आणि तुम्हाला एक स्क्रू ठेवून इथे कॅलिब्रेट करायचं आहे. याच्यामध्ये तो 10चा स्क्रू आहे, आपण असं 10 mm चा स्क्रू आहे असं जर सॉफ्टवेअरला कमांड दिली तर तुम्हाला इथे एक स्क्रू टाकायचा आहे तर तुम्ही इथून तो मेजर करू शकता की कितीचा स्क्रू टाकायचा आहे. प्लस याचा कलर चेंज पण करू शकता. याच्यामध्ये फ्रॅक्चर कुठे आहे ते पण पेशंटला आयडेंटिफाय करून दाखवू शकता. हे सेव्ह करू शकता. याची प्रिंट घेऊ शकता. हे सगळे फीचर्स ऍड ऑन होतात. याच्यामध्ये आपण काय काय सिस्टीम्स बरोबर देतो ते तुम्हाला मी दाखवतोय. याच्यामध्ये आपण कॅमेरा चेंज करणार आहे. या सिस्टीम बरोबर येतोय तो. हा फुल HD चा 1K 1K CMOS टेक्नॉलॉजीचा कॅमेरा आहे. त्याचबरोबर आपण वायरलेस कीबोर्ड माऊस देतोय. त्याच्यामध्ये सॉफ्टवेअरचा रिमोट पण देतोय जेणेकरून आपण इमेज हॉरिझॉन्टल वर्टिकल फ्लिप्स वगैरे हे सगळं करू शकतो. त्याच्यामध्ये फुल HD चा HP चा मॉनिटर्स पण देतोय. प्लस त्याच्याच बरोबर विंडोज 10 चा PC पण देतोय विथ लायसन. ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रोव्हाइड करतोय. त्याच्यामुळे इमेज क्वालिटी तुम्हाला चांगली येते. म्हणजे बिफोर इमेज पेक्षा आफ्टरची इमेज ही 70 to 80% इन्क्रीजिंग होते इमेज क्वालिटी मध्ये. ही जी सिस्टीम आहे तुम्हाला पाहिजे असेल तर आपण ऑल ओव्हर महाराष्ट्रासाठी 3.5 इन्क्लुडिंग टॅक्सेस ही प्राइस लॉक केलेली आहे आणि कुठल्याही कंपनीच्या CMला हे मशीन आपण सिस्टीम कनेक्ट करू शकतो आणि त्याची इमेज क्वालिटी वाढवू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये ॲलेंजर असू दे, मेडिट्रॉनिक्स असू दे, तुमचा विजनचा CM असू दे, कुठल्याही कंपनीचा CM असू दे, इवन 6 इंच असू दे 9 इंच असू दे, दोन्हीला सुद्धा इमेज क्वालिटी आत्ताच्या प्रेझेंटपेक्षा ही सिस्टीम बसवल्यानंतर अजून चांगल्या प्रतीनं येऊ शकते. यासाठी आम्हाला खालील दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही पुणा बेस आहे. पुण्यामध्ये माझं ऑफिस आहे. मी पुण्यातनं काम करतो आणि पुण्याच्या आजूबाजूला आपण सगळीकडे सर्व्हिस देऊ शकतो. CM आणि एक्सरेच्या रिलेटेड तुम्हाला काही क्युरीज असली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. अदरवाईज खालील दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला किंवा कॉल बेसिसवर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला अजून काय तुमचे प्रॉब्लेम्स असतील CM किंवा एक्सरेच्या रिलेटेड तर आम्ही डेफिनेटली ते सॉर्ट आउट करायचा प्रयत्न करू. थँक्यू.